सुरुवात तर चांगली झालेली, पण नंतर मग राजकारणात अशा इकडे वारे फिरले, इकडे तिकडे गेले. सो कुठे ना कुठेतरी मग थांबावं लागतं, करावं लागतं, कुठेतरी स्टडी राहावं लागतं आणि ते राहणं गरजेचं होतं. स्त्रीने मुलाला जन्म द्यायचा, त्याच्यानंतर मुलं पुढे होणार, ते एक आहेच. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचं सुख भोगणं हे एक स्त्रीचं, मला असं वाटतं की ते नाही केलं तर काय आयुष्यात राहिलं. कम्युनिटी असते जी ट्रोलरच असतात. सोशल मीडियावर काही लोकांना असं बनवलं गेलं पण आहे की तुम्ही हे ट्रोलच करायचंय, तुमच्यासाठी हे असं आहे. सो मग त्यांना ते करायला ते त्यांना 2 पैसे मिळत असेल कदाचित. तुम्ही कितीही काही म्हणा की आम्ही एकटं राहू शकतो, शेवटी मग तुम्ही एकटं नाही राहणार, मग तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जाणार. आणि लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिलं की तुम्ही किती दिवस राहणार, एक 3-4 वर्ष. मग मन उडालं की तो गेला, मी 3रा येणार, मग 4था येणार. हे असं आयुष्य तुम्ही किती वर्ष काढणार. शेवटी वय कुठे ना कुठेतरी वाढतंय. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार या आमच्या गप्पा टप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमची पाहुणी एक विशेष अशी आहे, जी गेली 25 वर्ष अभिनयाच्या क्षेत्रात आहे आणि आता तिने निर्माण केलेला रुद्रा हा चित्रपट रसिकांच्या समोर आलेला आहे. अशी ही दीपाली सय्यद. नमस्ते. नमस्ते. हॅशटॅग ठाकूर विचारणार. तर मला आता सांगतो की अभिनय करणं, त्याच्यामध्ये आता सगळेच प्रकार आले. नृत्य आली, म्हणजे तुझं नृत्य तर तुझ्या म्हणजे तू नृत्य बिजली असंच म्हणायला पाहिजे. कारण मला आजही आठवते, दुर्गा म्हणतात मलाच्या मी फिल्म सिटीतल्या म्हणजे चित्रनगरीतल्या देवळातल्या सेटवर आलेलं आणि जो काय तो गोंधळ जे नृत्य होतं आणि ज्या पद्धतीने तू जो घाम गाळत होतीस, अरे बाप रे बाप. म्हणजे मराठी मधल्या ज्या आपल्या बऱ्याचशा अभिनेत्री आहेत त्यांचा नृत्य प्लस पॉइंट आहे. आणि मग त्याबरोबर इतर अभिनय, वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका, हा सगळा प्रवास असताना चित्रपट निर्मिती ही भूमिका किती आव्हानात्मक आहे आणि सोपी आहे. मला ना एकदम तू तिकडे त्या मंदिरात घेऊन गेलाय फिल्म सिटीच्या त्या स्टेजवर, त्या मंदिरामध्ये नाचताना ते काय माहितीये ना, ते एक आतून आहे. म्हणजे लहानपणापासून कलाकार 3 वर्षाचे असल्यापासून नृत्य करत 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 नाटकाचे धडे घेत वडिलांकडून नाटकात काम करत 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 सिरियल केली, सिरियल मधनं फिल्म्स मध्ये आले. आणि तो जो प्रवास एक सुरू असताना आयुष्यात हा जो कलाकार म्हणून एक आहे ना, तो जिवंत राहिला पाहिजे शेवटपर्यंत. आणि त्यासाठी मी निर्मितीमध्ये आले की जेणेकरून कुठे ना कुठेतरी मी माझ्या कला क्षेत्रामध्ये निगडीत राहीन. भले मी कधी काम करो या ना करो, पण त्याच्यात शेवटपर्यंत मी निर्माता म्हणून तरी मी माझ्या कला क्षेत्रात राहीन. आणि त्यात माझं नृत्य म्हणा किंवा अभिनय म्हणा, खूप छान छान मुलांना चान्स देईन. असे बरेच कलाकार आहेत जे वाट पाहतात की आम्हाला कधी चान्स मिळतोय, आम्हाला कधी प्लॅटफॉर्म मिळणार. सो त्या कलाकारांसाठी म्हणा किंवा मी ते जो हा सुरुवात केली आहे, ती सुरुवात मला शेवटपर्यंत तशीच ठेवायची आहे. पण मला त्याच्यामध्ये विशेष काय वाटलं माहितीये, गजनी प्रदीप रावत. म्हणजे गजनी मधला हा जो कलाकार आहे, म्हणजे सिनेमाची जेव्हा पूर्वप्रसिद्धी झाली तर सगळ्यांना गजनी म्हणजे लोकांनी ना असं हे केलं की आमिर खान वगैरे. पण आपण सिनेमा बघितल्यानंतर बघतो तर प्रदीप रावतला त्याला याच्यामध्ये कसं काय, आणि तो मराठी बोलतो आणि जे काही त्याची ऍक्शन वगैरे ते कसं काय जुळून आलं. ऍक्च्युली खूप वर्ष झालं. आपण खरी गोष्ट, जेव्हा गजनीचा हा चित्रपट आपल्या डोळ्यासमोर आला की गजनी हा आमिर खान असंच डोक्यात आलं होतं. म्हणजे तो असं कधी विचारच नव्हता केला की विलन हा गजनी असू शकतो. आणि विलनचं नाव सिनेमाला दिलं गेलं हे नंतर कळलं होतं है ना, पिक्चर आल्यानंतर अरे अरे हा गजनी पिक्चरचं नाव तर विलनवर आहे. आणि त्या ह्याच्यात तो गजनी इतका फेमस झाला होता. त्याच्यानंतर ते साऊथ मध्ये काम करत होते, बऱ्याच चित्रपटात आले. मग अचानक आम्ही जेव्हा ह्या फिल्मचं जे वर्कआउट करत होतं तर ते आपण काय करूया, आपण ही फिल्म आपली ऍक्शन आहे, ह्याच्यात आपल्याला असाच कोणीतरी पाहिजे जो एकदम तडक फडक बोलणारा किंवा त्याला बघितल्यानंतर अशी भीती वाटेल की हा बाबा हा. मग त्या गजनीला बघून भीती वाटण्यासारखंच होतं. म्हणून आम्ही त्या रोलला प्रदीप रावजींना सिलेक्ट केलं की ह्यांच्या विरोधात आपल्याला एक तसंच असलं पाहिजे. मग अनुप सिंग ठाकूर जो साऊथ मध्ये खूप चांगल्या पद्धतीने चाललाय, सो अनुप आहे. प्लस अनुप बरोबर रुद्र कोण करणार, मग रुद्रसाठी आम्ही सिद्धार्थ मोरेची सिलेक्शन केलं, जो अपकमिंग नवीन स्टार आहे आणि खूप छान त्यांनी काम केलंय. आणि म्हणजे
अनूप हा एवढा मुरलेला कलाकार आहे, ते ऑलरेडी काम करत होते. त्यांच्यासाठी ऍक्शन ही असं म्हणजे म्हणतात ना हाताचा मळ आहे की ते काही करू शकतात, उडू शकतात, मारू शकतात. हा तसाच मुलगा आपल्याला हवा होता जो मराठीत पण त्या लेवलचं ऍक्शन करेल. म्हणून मग सिद्धार्थला त्याला बघितलं, त्याचं सिलेक्शन केलं. त्यांनीही तेवढ्याच दर्जेदार काम केलेलं आहे. त्यामुळे तो एकदम सगळं असं कास्टिंग एकदम करेक्ट बसून आलं. तर तुला मी एक सहज फनी प्रश्न करतो किंवा गमतीदार. स्वतः अभिनेत्री असताना इतर निर्मात्यांकडनं पैसे घेणे, मानधन घेणं आणि स्वतः निर्माती कलाकारांना मानधन देणं, हे कसं काय? नाही, ऍक्च्युली कसं माहितीये, एक कलाकार म्हणून मी जेव्हापासून काम करते इंडस्ट्रीमध्ये तेव्हा मी नेहमी निर्मात्याचा विचार खूप केला आयुष्यात. आणि प्रत्येक फिल्म्स करताना ना मी हा विचार केला की त्या निर्मात्याला आपल्याकडनं कधी त्रास नाही होता कामा, किंवा मी कधी उशिरा पोचली नाही गेली पाहिजे, मी डेट्सच्या बाबतीत कधी हे करायला नाही पाहिजे. कारण कितीतरी प्रयत्नाने तो चित्रपट बनतो. कारण मराठी चित्रपटासाठी निर्माते होणं म्हणजे, आता तूही त्या काळातला आहेस, म्हणजे तू आधीपासून आहेस, पण माझ्याही काळात तू बघितलेला आहेस. सो त्या काळात सुद्धा इतकं स्ट्रगल होतं की ना मागचं ना पुढचं, मधला पिरियड होता. मी, भरत, मकरंद, हे सगळं जो काळ होता म्हणजे मराठीसाठी खूप असा अवघड काळ होता. म्हणजे अशोक मामा लक्ष्मीकांत मध्ये मागचे, त्याच्यानंतर पुढच्या काळात भरत, मी, अंकुश म्हणा, किंवा हे जी मकरंद, आणि तो पिरियड असा होता ना की त्या पिरियडला मराठी जिवंत पण राहिलं पाहिजे होतं आणि फिल्म्स पण यायला पाहिजे होते मार्केटमध्ये. मग त्यासाठी आम्ही कलाकार इतकं प्रयत्न करायचो की कधीही चुका होऊ नयेत, किंवा प्रोड्युसरला जर पैसे उन्नीस बिल्लीस असेल की म्हणाला की बाबा नाही आपलं तेवढं बजेट नाहीये, चल ठीक आहे रे, चल काय करायचं आपण करून घेऊ. आणि आम्ही तसं केलेलं आहे काम. म्हणजे प्रत्येक वेळी निर्मात्याचा विचार करूनच काम केलेलं आहे. कधी इतकं तर असं झालं होतं की मी हैदराबादला शूट करत होते संभा चित्रपट, आणि संभा चित्रपटच्या वेळी माझं ऍक्सिडेंट झालं. इतकं वाईट ऍक्सिडेंट झालं की माझे रिब्स तुटल्या. म्हणजे माझं फाईट सिक्वेन्सला मी वरून पडले, रिब्स तुटल्या, प्रचंड दुखत होतं. मी त्या साऊथला तिकडच्या डॉक्टरांना भेटायला गेले तर त्यांनी सांगितलं की नाही स्वेलिंग आहे, स्वेलिंग, डोंट वरी, स्वेलिंग. तर स्वेलिंग आहे म्हटल्यानंतर मलाही कळलं नाही की काय आहे. सो मी पेन किलर खाल्लं आणि मी शॉट देतो, पण मी उभी राहू शकत नव्हते, मी डान्स करू शकत नव्हते, मला इतकं पेन होतं. पण माझ्या डोक्यात एक होतं की हैदराबादला माझा मराठी निर्माता आलाय, तो 15 दिवसाचं शेड्यूल लावलंय, जर मी आता गॅप गेला तर हे हैदराबादचं जे एवढं करोडोचं खर्च आहे हा पेलवेल की नाही पेलवेल. त्या दुखण्याला मी सहन केलं आणि ते दुखणं घेऊन मी मुंबईत आले. त्याचा साईड इफेक्ट मला खूप झाला. नकळत आपण जेव्हा कोणाला सपोर्ट करतो, जेव्हा आपण आपल्याकडे दुर्लक्ष करतो तेव्हा हा नकळत होतो. कारण त्याच्यानंतर मग माझी हेल्थ थोडंसं मी हेल्थ वाईज पुट ऑन केलं, कारण मला स्वेलिंग आलं, माझं फूड पाईप क्रॅक झाला, कारण मी त्याला ऍसिडिटीची गोळी नव्हती खाल्ली, मी डायरेक्ट पेन किलर खात होती कॉबीफ्लेम. तर सो माझं फूड पाईप क्रॅक झाल्यामुळे मी ऍडमिट झाले हॉस्पिटलमध्ये. सो हा जो इफेक्ट माझ्यावर झाला तो इफेक्टला सहन करून पुन्हा मी परत चित्रपटात आली, मला एक चान्स हवा म्हणून मकरंद बरोबर. आणि हा सगळा जो प्रवास आहे त्यामुळे मला माहितीये की निर्माता हा कसा येतो आणि तो कसा करतो आणि त्याला कसं टिकलं पाहिजे. सो मला आवडतंय, मी प्रत्येकाला घेऊन, नो डाऊट जेव्हा आम्ही केलं तसे आता कलाकार करत नाहीत, पण आता नवीन कलाकारांना संधी मिळाली तर तेही करतात, कारण त्यांना प्लॅटफॉर्म हवा आहे, काहीतरी चांगलं करायचं, यायचंय. सो ते हेल्प होते. बाकी ऍज अ निर्माता म्हणून सगळीकडे मला भटकावं लागतंय, सो मी भटकते. मला एक सांग की आता तू बोलता बोलता तुझा तो अपघात आणि सगळं आघात आणि आजार पण सांगितलं, आणि हे अनेक कलाकारांच्या वाट्याला येतं, म्हणजे त्याचं एक वेगळं हे आहे. परंतु ज्यावेळेला आपण आपल्या मनोरंजन क्षेत्राचा विचार करतो त्या हे दुखणं लोकांना माहिती नाही पडत. ते का असं होत असेल? म्हणजे लोकांना असं वाटतं ग्लॅमर आहे फक्त. लोकांना काय वाटतं की स्क्रीनवर येणं, हे स्क्रीनवर आलेला प्रत्येक व्यक्ती ही म्हणजे मस्त यार, काय छान छान, अरे काय मजा यांची, अरे शॉर्ट कपडे घालून, अरे काय करते, असं हे नुसतं नावं ठेवतात. म्हणजे पण त्याच्या मागचा जो कलाकार तो तिथे उभा असतो, तो काय काय कुठल्या कुठल्या गोष्टीतून जातो हे त्यालाच ठाऊक आहे. खूप मेहनत आहे, प्रचंड मेहनत. आज बाहेर 44 डिग्री असो किंवा कितीही थंडी असो, कितीही बर्फ असो,
पण त्या व्यक्तीला, त्या हिरो हिरोईनला तिथं उभं राहायचंच आहे का? कारण तिला तिचं ते काम आहे, कर्म आहे, आणि तिचा ती एक आतमध्ये एक कला जपते, आणि ती जपलेली कला तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ती मेहनत करते, जेणेकरून तुमचं एंटरटेनमेंट व्हावं. ही जी गोष्ट आहे ही समजणं, त्यामुळे ती समजलं तरच कळू शकतं एक कलाकाराच्या आतला जो आघात आहे ना तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. पण पोचत नाही, पोचत नाही कारण ते कळत नाही ना, आम्ही दाखवत नाही. आज मला एक सांग, मी जेव्हा मला आघात झाला होता, मी जेव्हा पडले, तर कोणाला माहितीये माझ्यावर काय काय झालं. मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती, माझ्या तोंडातून ब्लड निघालं होतं. मी अक्षरशः डॉक्टरने सांगितलं गेली म्हणून. जेव्हा मी मुंबईत परत आले तेव्हा मला एक चॅनलचं शूटिंग करत होती, ते संभा करून मी मुंबईत आली. मुंबईतून मी पुण्याला शूटिंगला गेली, मकरंद आणि माझी चित्रपट, आणि आम्ही पुण्यात शूटिंग करत होतो. आणि माझा आवाज बसला तर सगळे विजय कदम, विजयदा पाटकर वगैरे सगळे, अरे आवाज बसल्यासारखं, म्हणजे आम्ही मस्ती न करतो आपण सगळे स्टेट, अरे पुरुषी आवाजात बोलते पण डायलॉग. तर मग ती मला कळली ना की काय होतं, पण सगळ्यांची हेल्प करण्याची ती ही होतं की काहीतरी सुंठ खा किंवा अरे अद्रकचं हे दे काढून. तर सगळे प्रत्येक जण आपापल्या परीने काही ना काहीतरी देत होतं जेणेकरून माझा आवाज ठीक व्हावा. पण त्यांनी काही होत नव्हतं. 1 दिवसाचा गॅप होता मला पुण्यामध्ये, आणि मी ना ब्रश करत होती. ब्रश करता करता बघितलं तरी ब्लड का दिसतंय, म्हटलं काय असेल. सो मग मी म्हटलं 1 दिवसाचा गॅप आहे म्हणून मी फोन केला डिरेक्टरांना. मी म्हटलं मी जाऊन येऊ का, 1 दिवसात घरी जाऊन येते. तर मला बरं ये, पण परवा ये रिटर्न, परवा तुझा सीन नाही. म्हटलं ठीक आहे, 1 दिवसाचा गॅप आहे ना. मग मी पुण्याहून गाडी काढली, हॉटेलचा रूम होता तर लॉक केला, तिथून घरी आले. घरी आल्यानंतर असंच बसले. म्हटलं काय होत असेल, काय देवा ठाऊक. पण घरी पण काय काय चाललं होतं, मला असं कुठेच लक्ष लागेना. म्हटलं काहीतरी गडबड आहे. मी आपलं असं ते होतं ना, ते कधी कधी सीन दाखवतात फिल्म मध्ये की आपण बोलतोय, म्हणजे सगळे बोलतात पण ही व्यक्ती ती शांत स्तब्ध बसलेली असते आणि ती ऐकते. ते तसं सगळं चाललं होतं माझ्या बरोबर. आणि मी रात्री झोपले, सकाळी अशी उठले आणि मला असं बाथरूमला जावंसं वाटलं. मी बाथरूम मध्ये गेले, बाथरूम मध्ये मी कोलॅप्स झाले. म्हणजे माझे डोळे वरती गेले, माझ्या तोंडातून ब्लड निघालं आणि बेशुद्ध. म्हणजे माझा नवरा म्हणाला होता की तुझे डोळे सफेद हे बुबळत दिसत होती, तुला खेचत बाहेर आणलं. मला खेचून आणलं बाहेर, मला तर तोंडात पाणी टाकलं. तर मी उठले, परत ब्लड उलटी केली. उलटी म्हणजे खाल्ला पण असं सगळीकडे ब्लड. मग मला असं झोपवलं, त्यालाही कळेना की काय होत आहे. मग त्यांनी एका डॉक्टरांना फोन केला, आमचे डॉक्टर आहेत निगम डॉक्टर, त्यांना बोलवलं. ते घरी आले, त्यांनी बघितलं की हिला त्वरित उचला आणि घेऊन जा म्हणून हॉस्पिटलमध्ये आणि ICU मध्ये. मी काही सांगू शकत नाही, जो हे वेगळं काहीतरी वाटतंय. ते घेऊन गेले, ICU मध्ये ऍडमिट केलं. तिथे सुद्धा ना मी अशी उभी राहिले. मला ते सगळं कळत होतं की माझ्या आजूबाजूला काहीतरी चाललंय, सगळे बोलतायत, मला काहीतरी होत आहे, मी काहीतरी करते. मी ती जी मला कपडे चेंज करणार तिच्याशी पण मी बोलत होती, ती माझ्याशी हसत होती, आणि तिच्याशी बोलता परत उलटी करते आणि ब्लड. मग डॉक्टर आले, डॉक्टरांनी चेकअप केलं. डॉक्टरने सांगितलं की 24 असं सगळ्यांनाच टाइम दिला. सगळ्यांनी, कोण देवाची पूजा करताय, कोणी नमाज पडताय, कोणी काय, सगळ्यांना वाटलं ती गेली, आता काय माहिती काय होत आहे. पण त्या 24 तासामध्ये असं ऑपरेट झालं की दुसऱ्या दिवशी मी उठून बसले आणि बाजूला बसलेल्या आजीबरोबर बोलत बसले. अचानक सगळं हे मिरॅकल आहे, हे माहित नाही, काहीतरी असेल, देवाची कृपा की वाचले म्हणून. पण ते झालं आणि दुसऱ्या दिवशी 2 दिवसाचा गॅप घेतला आणि परत मला एक चॅनलच्या शूटला गेले मी आणि ते शूटिंग केलं. ही कमिटमेंट बांधितली. आणि हे जे आहे ना, हे एक कलाकार म्हणून हे लोकांपर्यंत पोहोचवायला आपल्याला संधी मिळत नाही. लोकांना माहितच नसतं काय होतं यांच्या बरोबर, हे कशापासून चालतात. हे मग त्यांनाही बोलेल, अरे किती जाडी झाली, अरे किती काय, अरे काय असं. म्हणजे जो रूप चेंज होतो प्रत्येक स्त्रियांमध्ये, प्रत्येक पुरुषांमध्ये एक फेस असतो आणि तो चेंज होत असतो. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला एलिगन्सी आणणं, स्वतःला डेव्हलप करणं, कितीही काही झालं तरीही हसत राहणं, चांगलं बोलणं, चांगलं दिसणं, हे जे आहे ना हे फक्त कलाकारामध्येच असतं. आणि हे समजून घेणारे खूप कमी लोक असतात. खूप कमी लोक, जो हार्डकोर असतो ना, हार्डकोर कलाकार, ज्याला आवडतं की अरे ज्याला माहिती तेच समजतात. परत 25 वर्षामध्ये तू काय बदल बघतेस इंडस्ट्रीमध्ये, माणसांमध्ये, कलाकारांमध्ये, आजूबाजूच्या कलाकारांमध्ये? कारण तू काम सुरू केलं तुझ्याबरोबर, म्हणजे अशोक सराफ वगैरे अशा लोकांसोबत काम करण्याचा अनुभव आहे. आणि आज तू 25 वर्षाचा प्रवास करून तेवढीच त्याच वेगाने काम करते. काय बदल पाहतेस?
आणि या बदल कसा वाटतोय तुला? नक्कीच नवीन बदल हा आलेला असतो, त्याला आपण घ्यायचा असतो, चांगल्या विचाराला जवळ करायचं असतो, कारण आपण स्टेप बाय स्टेप अहेड चाललोय, पुढे चाललोय. सो मी जो काळ पाहिला तो त्या काळी आम्ही खूप ऍडजस्टमेंट करायचो, खूप काही, म्हणजे काही व्हॅनिटी नसेल ना तरी आम्ही आपल्या एखाद्या मेकअप रूम मध्ये एखादा कुठे कोपऱ्यात एक फॅन असतील आणि तिला आर्टिस्ट बसलेले असतील त्याच्यात आम्ही मेकअप करायचो. आणि त्याच्यानंतर व्हॅनिटी ही बघितली, ज्या व्हॅनिटीमध्ये एसी मध्ये बसून 2 आर्टिस्ट मध्ये बसलं तर मॅनेज करायचो. नंतर मग आम्ही एकटी बसायला लागलो. आता तर असं डिमांड असतात की आम्ही एकटेच राहणार व्हॅनिटी मध्ये, असंही आहे, सिंगल डोअरची व्हॅनिटी, एकाला बसायचंय. म्हणजे हे आताच एक पिरियड आहे, जो आता काळ आहे. सो हे सगळं पिरियड बघताना आणि एक आहे की पहिल्यांदा कसं होतं की स्क्रिप्ट आपल्याला मागितल्या तर मिळायच्या, पण आयत्या वेळेस तिकडे गेल्यानंतर सीन चेंज होतो किंवा कधी काही होत होतं, कधी आपण जे डायलॉग बोलतो एक्स्ट्रा बोलायला पण देत होते. पण मला आता वाटतं की आता खूप प्रोफेशनलिझम खूप जास्त आलेलं आहे. त्यांनी स्क्रिप्ट ज्या लिहिलेल्या असतात तेच करायचं आहे, तुम्ही जेवढं चौकटीमध्ये तुम्हाला एवढंच करायचं आहे. आणि स्क्रिप्टमध्ये पण तुमचे रोल्स असतील ते तुम्हाला एकदा वाचायला देतात आणि मग नंतर तुमच्या स्क्रिप्ट, तुमच्याच डायलॉग्स असतील तेच मिळतात तुम्हाला, म्हणजे तुम्हाला पूर्ण स्क्रिप्ट मिळत पण नाही. दुसरा समोरचा कलाकार काय बोलणार हे तुम्हाला मिळतच नाही. नाही, एकदा वाचायला मिळतं आणि मग नंतर दुसऱ्यांदा तुम्हाला नाही मिळू शकत. मग तो असं म्हणजे ते बोलले की ते संवाद तुम्हाला माहित असले पाहिजे आणि तेवढंच बोलायचं, एक्स्ट्रा तुमचं आतून जे आधी होतं ना तसं नाहीये. सो हे आता ते तेवढ्या गोष्टीमध्ये चौकटीमध्ये बसायला लागलंय आणि लोक खूप प्रोफेशनलिझम झाले आहेत, वेळेच्या बाबतीत म्हणा किंवा सिनेमा करायचा तर ह्याच वेळेतला, आणि लॅविश सिनेमा, एक वेगळ्या लेवलचा सिनेमा दिसला पाहिजे, एक टक्कर देण्यासाठी म्हणा. साऊथ इंडस्ट्री पुढे चाललेली आहे, बाहेरच्या रिजनल इंडस्ट्री खूप काही पुढे चाललेली आहे, तर त्यांना इंडस्ट्रीला टफ देण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी गरजेचं आहेच, म्हणजे तसं प्रोफेशनलिझम गरजेचं आहे. सो तेही एक्सेप्ट करायला पाहिजे. दोन्ही गोष्टी हव्यात, त्यामुळे दोन्ही गोष्टी नसतील तर त्या होत नाही. जुनं आणि नवं ह्या दोघांनाही घेऊन चाललं पाहिजे, तेव्हाच काहीतरी चांगली निर्मिती होते. आपला एकमेकांशी संवाद असायचा, कला आता नाहीये. आता कोणी फोन पण नाही करत कोणाला विचारायला. आम्ही आपलं एखादं करतो एकमेकांना, कशी आहेस, हाय. आताच मी 2 दिवसापूर्वी किशोरी ताईला फोन केला होता की कशी आहेस ग, तुझी आठवण आली, बरी आहेस ना, बस. म्हणजे ऍटलिस्ट आम्ही असं तरी कॉल करतो, विजेता वगैरे आम्ही एकमेकांना फोन करून असं हाय हॅलो तरी करतो. पण मला असं वाटतं की आताच्या काळातलं वेगळं झालंय की ते तेवढ्यापुरती असतं, एक सोशल मीडिया पुरती. त्याच्या पलीकडे मला वाटत नाही की आता ते तसं काळ आहे की नाही. नाही, आपण पूर्वी कसं की दुपारी जो आपलं जेवणाची वेळ व्हायची, आपण एकत्र जेवायला बसणार, कोणी घरून डबे आणले ते एकमेकांना देणार त्याच्यामध्ये. अरे आम्ही तर खूप केलं हे सगळं. मी तर मला आठवतं मी एक सिरियल करत होती पहिली जी समांतरच्या वेळी, ते माझी सासू तर बिर्याणी बनवून पाठवायची सेटवर, तरी सगळ्यांनी खाल्लेली आहे सगळं. आता तसं नाहीये, तसं मला वाटत नाही की आता, कारण स्टुडिओ पण खूप लांब आहे. असू दे, पण आता असं पण घडतं म्हणे की 1 डोअरची व्हॅनिटी आहे, जर आपलं लंच ब्रेक झाला की प्रत्येक जण आपल्या रूम मध्ये जाऊन बसणार व्हॅनिटीमध्ये आणि कोणीतरी आपापल्या पद्धतीने काहीतरी मागितलेलं असतं. आता तसं आहे. आम्हाला व्हॅनिटी असली तरी आम्ही एकाच व्हॅनिटीमध्ये एका रूम मध्ये सगळ्यांनी येऊन एकत्र जेवायचं आणि मग आपापल्या व्हॅनिटीत जायचं, असं होतं. आता तसं नाहीये. आता प्रत्येक जण आपापलं रिझर्व्ह राहायला प्रयत्न करतं, स्वतः जेवतं, स्वतः, म्हणजे त्यांना नसेल प्रायव्हसी आणि डाएट पण असतं ना, हे नाही खायचं ते खायचं असं पण असतं. संवाद महत्वाचा आहे, लोकांबरोबर कम्युनिटी खूप महत्वाची आहे, त्याच्याशिवाय काहीच होत नाही. मी शूटिंग व्यतिरिक्त जो संवाद असतो ना त्याच्यामुळे तुमची दृश्यांमध्ये सहजता येते, बोलण्यामध्ये वगैरे वगैरे. तर तुम्ही संवाद नसेल आणि तिकडे जाऊन फक्त मी माझ्या डायलॉग बोलीने निघून जाईल तर कसं काय होणार? नाही होत ना, म्हणूनच नाही ना कुठले पिक्चर. आता बघायला गेलं तर कुठला प्रवीण तरडेचा चित्रपट मला आवडतो, त्यांनी चांगले चित्रपट केले, त्याच्यामुळे प्रवीण तरडेला बघायला तरी लोक थिएटरमध्ये जात आहेत, त्याला बघायला तरी जातात. नाहीतर आता कोणाला बघायला जातात, असं झालं. अजून एक 25 वर्षामध्ये जो बदल झाला तो म्हणजे आता ट्रोलिंग आले. म्हणजे पहिले कसं माहिती, आम्ही फक्त टीकाकार असायचो किंवा कुठे तुम्ही गेल्यानंतर कोणी एखादा फॅन म्हणत अरे आवडलं नाही वगैरे, पण हे ट्रोलिंग काय, कसं फेस करायचं? काही नाही, दुर्लक्ष करायचं. ट्रोलिंग झालं म्हणजे याचा अर्थ तुम्ही खूप हिट आहात,
आम्ही पॉझिटिव्हली घेते. मी त्या ट्रोलिंगकडे बघतच नाही. तुम्ही जेवढे मेसेजेस वाचाल ना तेवढं तुम्हाला त्रास होतो आणि त्यांना काय उत्तर द्यायची. असं ट्रोलर असतात, ते ट्रोलर काय आहेत, त्यांना काही काम नाहीये. आणि आजकाल सोशल मीडिया हे डिजिटल मार्केट म्हणजे मोबाईल, हा मोबाईल प्रत्येकाकडे आहे, गरीबात गरीब मुलाकडे आणि श्रीमंत मुलाकडे, दोघांकडे सगळ्यांकडे काही नसेल चालेल पण मोबाईल आहे. आणि मोबाईल हातात असल्यानंतर ते बघणार, काय होणार. मग प्रत्येकाची डोकं ज्या पद्धतीने चालतं त्या पद्धतीने ते लोक टाईप करतात. मग त्यांना वाटलं अरे म्हणजे एक असतं, त्याला वाटतं की मला असं मेसेज करायचं. काही एक कम्युनिटी असते जी ट्रोलरच असतात. सोशल मीडियावर काही लोकांना असं बनवलं गेलं पण आहे की तुम्ही हे ट्रोलच करायचंय, तुमच्यासाठी हे असं आहे. सो मग त्यांना ते करायला ते त्यांना 2 पैसे मिळत असेल कदाचित. मला असं वाटतं की त्या 2 पैशांसाठी तुम्ही ते ट्रोल करताय आणि ट्रोल करताय तर ते ज्या व्यक्तीसाठी तुम्ही ट्रोल करताय त्या व्यक्तीला तर तुम्ही मोठंच करताय. तुम्ही काही छोटं नाही करत आहेत, ती अजून लोकांपर्यंत पोहोचते ना, एक्सपोजर मिळतोय. बघू नका जे कामं करतात ना, मी तर सरळ म्हणते जे कामं करतात, तुम्हाला मार्केटमध्ये यायचंय, तुम्हाला तुमच्या आतली कला बाहेर दाखवायची, तुम्हाला जे काही असेल, आज रील्स म्हणा किंवा FB म्हणा किंवा तुम्हाला तुमचे काही व्हिडिओज बनवून पाठवायचे असं, तुम्हाला लोक तुमची नावं ठेवतात ना, ठेवतात, नावं ठेवणारे ठेवतात. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं काम बंद नका करू, उलट आणखीन जोमाने या जसं मी येते. अच्छा, अजून एक, तू लग्न झालं आणि आपल्या ह्या मनोरंजन क्षेत्रामध्ये आले, लग्न खूप लवकर झालं वगैरे सगळं ठीक आहे, पण आज आता आपण एक समाजामध्ये पण आणि आपल्या चित्रपट सृष्टीत सुद्धा अशी एक मानसिकता किंवा ट्रेंड पाहतोय की मला लग्न करायचं नाही, का काहींची लग्न झाली त्यांनी वेगळे झाले, मला एकटं राहायचंय. हा काय फंडा आहे? हा फंडा ऍक्च्युली बघायला गेलं तर प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअली थिंकिंग आहे. पण किती चांगलं आणि किती वाईट बघायला गेलं तर आज मी लग्न झालं, लग्नानंतर इंडस्ट्री आलं, मला जो मिळालेला पार्टनर जो आहे त्यांनी मी जे केलं त्याला सपोर्ट केला, त्याने मला थांबवलं नाही आणि त्याने सपोर्ट केला, त्याला मी सपोर्ट केला जेव्हा मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहिली. म्हणून आम्ही एकत्र एकमेकांना सपोर्ट करून आज दोघाही एका मुलाचे आई बाबा आहोत आणि आज आम्ही तसं पुढे पुढे झालो. त्यामुळे लग्न हे इम्पॉर्टंट आहेच. तुम्ही कितीही काही म्हणा की आम्ही एकटं राहू शकतो, शेवटी मग तुम्ही एकटं नाही राहणार, मग तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जाणार आणि लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिलं की तुम्ही किती दिवस राहणार, 1-3-4 वर्ष, मग मन उडालं की तो गेला, मी 3रा येणार, मग 4था येणार. हे असं आयुष्य तुम्ही किती वर्ष काढणार. शेवटी वय कुठे ना कुठेतरी वाढतंय आणि म्हातार वयाची शरीरावर होतात आणि मग शरीरावर झाले की मग तुम्हाला म्हातारपणी त्याची आवश्यकता भासते की माझ्या आयुष्यात जर कोणीतरी एक असा असता ज्यांनी मला सांभाळलं असतं, माझ्या म्हातारपणाला माझी काठी बनली असती, तर ते किती छान वाटतं. सो ते करता आलं पाहिजे. म्हटलं जातं ना की शादी का लड्डू खाए तो भी पछताए, नाही खाए तो भी पछताए. तर त्यातला एक मार्ग काढायचा, लग्न करून घ्यायचं. लग्न करून गेल्यानंतर एकमेकांना समजून घ्यायचं. तुला काम करायचं ना, तू आधी लग्नाच्या आधी स्वतःच ठेव की मी काम करणार, मी इंडिव्हिज्युअली राहणार, पण आपण लग्न करायचं. लग्न करायचं आणि संसार सुखाचा करायचा. हे दोघांमधलं कम्युनिकेशन जर तुमचं सुरुवातीपासून असेल ना तर ते सक्सेस होतं. आजकाल काय झालं, भीती आहे मुलींना, खूप भीती आहे. मी तर आता बघते ना, मुली इतक्या त्या मुलांपेक्षाही खूप मस्त झालेल्या आहेत, ते शिकतायत, इंडिव्हिज्युअली राहतात, त्यांना कमाई त्यांच्यापेक्षा दुगण्या आहेत, ते कमवतायत. त्यामुळे त्यांना माहितीये लाईफस्टाईल उंचावली आहे, त्यांना आता असं करायची वेळ येत नाही, कारण आई वडीलही मुलींना त्या पद्धतीने वाढवतात. आज एक पहिली जो होता ना का की मुलगी आहे आणि मुलीला 4 चौघातच ठेवायचं, लग्न करून संसार करून द्यायचा, तर तो राहिला नाहीये. आता आई वडील काय करतात, जे इन्व्हेस्टमेंट आहे, जे गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करून ठेवायचं, लग्न झाल्यानंतर मुलीला द्यायचंय, ते आजकाल आई वडील शिक्षणाच्या मागे करतात, मुलींना मोठं करतात, मग ते शिकतात. मग मुली जेव्हा बाहेर आल्यात तर मुलींनी कळलं मुलींना की आमच्याकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी कॅपॅसिटी आहे जे मुलांमध्ये नाहीये. सो त्या मुली इतक्या स्ट्रॉंगली बाहेर आल्यात की त्यांना कळलेलं की जे आधीच्या काळात मुलं जे आमच्यावर करत होता ते आम्ही करू शकतो. अरे पण काय म्हणजे संसार म्हणजे काय तर तडजोड, म्हणजे चांगल्या अर्थाने कॉम्प्रोमाइज.
आणि ही तर आपली परंपरा आहे ना. आता तू जमाली परंपरा आहे, तडजोड आहे, पण तडजोड म्हटलं ना परंपरा आहे. परंपरा म्हणून लग्न करा, परंपरा आहे आई वडिलांच्या खुशासाठी लग्न करा. कारण आई वडिलांना ते पाहिजे असतं की माझी मुलगी किंवा माझा मुलगा यांचा संसार असावा, त्याचं एक छान घर असावं, त्यांचं पण फ्युचर चांगलं असावं, हे आई वडिलांचं स्वप्न असतंच. आता मला एक मुलगा आहे आणि मी माझ्या मुलाला म्हणते की तुझं लग्न, तो म्हणतो नाही मला करायचं, मला आता सध्या नाही करायचं, मी 4-5 वर्षानंतर करणार, मी आरामात करणार, विचारपूर्वक करणार आणि तुला आवडेल त्याच मुलीशी लग्न करणार. पण ते कसं आता तू माझ्यावर सोडलं तरी मुलगी शोधा. तू म्हणतो आजकाल मुली मार्केटमध्ये शोधणं, आई गर्लफ्रेंड म्हणून घेऊन फिरणं, म्हणजे आपल्या पॉकेटमध्ये तेवढं वजन असलं पाहिजे तेव्हा मुलींना घेऊन फिरू शकतो. ते मी त्या मुलांच्या मनातली गोष्ट समजू शकते की मुलांबरोबर आजकाल काय होत आहे. सो कारण मी एका मुलाची आई आहे म्हणून. पण बॅलन्स बघायला गेलं तर जेव्हा आधी काय ते सर्कल फिरतंय ना, आधी तुम्ही केलं, आता मुली करतायत, असं सर्कल चालू आहे. सो मुलींनी इंडिव्हिज्युअली स्वतःला इंडिपेंडेंट बनवा, स्ट्रॉंग बनवा, की जेणेकरून जेव्हा आई वडिलांच्या घरात राहून मी जेव्हा आई वडिलांना सांभाळते ना, तर लग्न झाल्यानंतर मी माझ्या सासू सासऱ्यांना पण सांभाळू शकेन आणि माझ्या आई वडिलांना पण सांभाळू शकेन. असं स्वतःला इंडिपेंडेंट करा. इतकं स्ट्रॉंगली तुमचं एक प्रतिभाशाली व्यक्तिमत्व बनवा, जेणेकरून तुम्हाला सगळं काही करता येईल. म्हणजे संसार पण करता येईल, तुम्ही स्वतःला मोठंही करू शकता, मूल होण्याचा आनंदही घेऊ शकता. कारण ते खूप सगळ्यांना मिळत नाही. मुलाचा आनंद एक आई म्हणून तो एक आनंद जो असतो ना, तो नक्कीच उपभोगायला पाहिजे आणि तो सुंदर आहे. त्यामुळे त्याच्यातून पळू नका. पळवाट काढून मी लग्न नाही करणार, मी इंडिव्हिज्युअली राहणार, हे नाही, असं नसतं. मूल होण्याचा आनंद तर घ्यायलाच पाहिजे, आई होणंच पाहिजे. पण आता हा एक ट्रेंड आलेला आहे की आमच्या लग्नाला एवढी वर्ष झाली पण आम्हाला मूल नाही, पण आम्हाला मूल नकोच आहे. आम्ही सासू सासऱ्यांशी बोललो की आम्हाला मूल नकोय. अरे प्रत्येक म्हणजे जेव्हा माणूस वयाने वाढतो, पुरुषाला वाटत असं आपण कधीतरी आजोबा बनावं, स्त्रीला वाटत असं आपण कधीतरी आजी बनावं. जर आपल्या मुला मुलींना मुलगा झाला नाही, म्हणजे नातू नात झाली नाही, मग ही गेली ना इमोशन्स. हा, इमोशन्स गेली म्हणजे पुढचं पिढीच थांबली, पिढीच नाही ना पुढे. मग काय मुलाला पिढी काय, पुढे काका मामा मावशी असं पण म्हणतात मुली आजकाल की कशाला पाहिजे, आपल्याला स्वतःला जन्म गेला, आपण दत्तक घेऊ किंवा मग ते काहीतरी ते काय म्हणतात ते कुठलं ते काय त्याचं नाव आहे ना, ते आजकाल मुलं करतात. हा, सरोगेट बेबी करूया. म्हणजे आपण मग तेवढं त्या मुली तेवढं सक्षम असतात, ते थोडं पैसा खर्च करतात, त्या सगळ्या गोष्टीला स्वतःला इंडिव्हिज्युअली मोठं व्हावं लागतं. तेवढा पैसा जर तुम्ही कमवू शकता तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करू शकता, जसं मोठ्या मोठ्या पुरुषांनी केलेलं आहे. पैसा कमवला आणि मग काय जे हवं ते करू शकले, तसं आहे. त्यामुळे मुली आजकाल तसं इंडिव्हिज्युअली झालं. जर ते पुढे जर व्हायचं असेल, मला माझं घराणं पुढे वाढवायचं आहे, माझ्या घराणेशाही व्हायची आहे, तर त्यासाठी पण सगळा मार्ग आहे. पण जर तुम्ही जर करू शकत असाल तर तुम्ही केलं तरी उत्तमच आहे. काय जातं, 9 महिने तर जातात. अरे स्त्रीचा आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद असतो तो सगळेच करतात की. आता तुम्ही बघा ना, मोठमोठ्या स्टार्स कोण आहे थांबलाय, आई होण्याचं सुख सगळेच भोगतात. असं पण आता तो पण एक ट्रेंड थोडासा इकडे आपल्याकडे दिसतोय की आम्हाला मूल नकोय. ते चुकीचं आहे. कारण शेवटी ते सुख आहे, ते तुम्ही नाही बनवलेच गेले. देवाने बाईला बनवलंच तसं आहे आधीपासूनच. संसार जेव्हा आपण बघायला गेलं तर देवानी वरतून जेव्हा पाहिलं माणसाला आणि एक मुलगा आणि एक मुलगी, ही दोन जेव्हा वरतून खाली पडली गेली आहेत, जेव्हा आली आहेत, त्या दोघांना त्यासाठीच बनवलं गेलं ना की स्त्रीने मुलाला जन्म द्यायचा, त्याच्यानंतर मुलं पुढे होणार. ते एक आहेच. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचं सुख भोगणं हे स्त्रीचं, मला असं वाटतं की ते नाही केलं तर काय आयुष्यात राहिलं. त्या मूल जे आहे जन्माला आल्यानंतर मी आणि माझं मूल आहे. अरे ते मूल आहे ना 5-7 वर्षाचं होईपर्यंत जर आईचं जे इमोशन्स असतात ना, सगळं करा. मी तर म्हणते सगळ्या मुलींना तर मी सगळं सांगेन, सगळं करा. तुम्ही आताच्या जनरेशनच्या मुली आहात, तुम्ही आता सगळं केलं पाहिजे. तुम्ही मुलालाही जन्म दिला पाहिजे, तुम्ही घरी सांभाळलं पाहिजे, तुम्ही स्वतःच्या पायावर पण उभं राहिलं पाहिजे. कारण ती एक्स्ट्रा शक्ती मुलींमध्ये आहे, हे आहेच. म्हणजे पुरुषापेक्षा 1 पॉइंट जास्त आहे. जेव्हा एक स्त्री मुलाला जन्म देते ना, ती काही करू शकते. हे महत्वाचं आहे.
अरे पूर्वी तर 8-9 मुलं व्हायची, म्हणजे पूर्वीच्या मग? काळी असं. मग पण ते झाली ना, मुलं मोठी झाली त्याच्या पुढे. नका 8 करू, एक तर करा. 8 एक करा. बरोबर. मी आता सध्या जो निवडणुकीचा माहोल आहे तो 2 वेळा निवडणूक लढवली. एकदा नगरमधनं लोकसभा निवडणूक लढवली आणि मागच्या वेळेला तू ह्याला कळवा शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली. कसा होता अनुभव एखाद्या कलाकाराने अशा पद्धतीने निवडणूक लढवणं? कलाकार हा सेन्सिटिव्ह असतो, इमोशनल खूप असतो आणि तो जेव्हा उतरतो ना तो सच्चाईने उतरतो. त्याला ते काय जे करायचं असतं त्याच्यासाठीच उतरतो. पॉलिटिक्समध्ये कसं कधीही तुमचे वारे हलू शकतात. मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा मी आपमध्ये, म्हणजे मला तेव्हा इंटरेस्टच नव्हता खरं, पण आपचं तिकीट आलं आणि सगळ्यांनी सांगितलं की तुझ्यात ते गुण आहेत, तू करू शकते, तू कर. मी एकदम शेवटच्या क्षणाला हा म्हटलं होतं आणि मग मी बघितलं तेव्हा तो बघितलं, म्हटलं बाप रे बाप. त्या फर्स्ट टाइम मला ट्रोलला मी समोर गेले. आज मी जेवढा त्याच्याने सांगते ना ट्रोलकडे लक्ष देऊ नका, तेव्हा मी लक्ष दिलं होतं. आणि तेव्हा मी भर प्रेसमध्ये रडले होते, कारण इतकं ट्रोलिंग झालं होतं. कारण एकतर माझ्या नावाला घेऊन ट्रोलिंग झालं होतं, मी लग्न मुसलमानांबरोबर केलंय म्हणून ट्रोलिंग झालं होतं. सो त्या गोष्टीला बघून म्हटलं अरे बाप, पॉलिटिक्स इतकं सोपं नाहीये, तुला खूप स्ट्रॉंग व्हावं लागणार, तुला आतून तुझ्या हृदयाला इतकं निगरगट्ट बनवावं लागणार आहे, इतकं ते नरम हृदय आहे, त्याला एकदम दगडाचं करावं लागणार, तेव्हा तू कर. तिथून बाहेर आली तेव्हा विचार नाही करायचं, आता पॉलिटिक्स नको, राजकारण बंद, असं तू ठरवलं? असं ठरवलं. मग थांबले, शांत राहिले. मग मिठे साहेबांचा फोन आला शिवसंग्रामचा. मग शिवसंग्रामचा फोन आला तर मिठे साहेबांनी मला म्हटलं की तू कर, तुझ्यात आहे, तू ये, तू थांबू नकोस, गप्प नको बसूस. मी म्हटलं चल आता. एक मन म्हणाला नको, एक म्हणाल कर, एक मन म्हणला कर. म्हटलं चल करूया. मग मी उतरले. तेव्हा मी शिवसंग्रामची महिला अध्यक्ष म्हणून काम केलं. तेव्हा मी नगरमधून साखळी पाणी उपसा योजनेसाठी उपोषण केलं. तिकडे पाण्यासाठी हे मागून घेतलं, ते सँक्शन करून घेतलं. म्हणजे एक स्टेप बाय स्टेप मी काम पण करत गेले की मला असं वाटलं की हे असतं तेव्हा आपण काम करू शकतो, लोकांचं काहीतरी चांगलं भलं करू शकतो. सो म्हणून ते मी केलं. आणि त्या दरम्यान शिवसेनेचं तिकीट आलं त्याच वेळी. तर मग मी सेनेमध्ये आले आणि सेनेमध्ये येणं सगळ्यात मजा दिली. म्हणजे मी लहानपणापासून एक असतं ना एक ड्रीम तुमचं, कारण मी कुर्ला नेहरू नगरची आणि कुर्ला नेहरू नगर मध्ये मी त्या आमच्या स्टेजवर, आमच्या इथे एरियामध्ये शिवसैनिक सगळ्या, आणि त्याने स्टेज उपलब्ध करून दिला होता. माझं लहानपणापासून मी जे डान्स करायची, मी ऍक्टिंग करायची, ते जो स्टेज होता ना तो पूर्णपणे त्याने दिला होता. त्यामुळे शिवसेना पप्पांच्या तोंडून पण शिवसेना ऐकलेलं होतं, पण तिथपर्यंत पोहोचणं कधी जमलं नाही. पण मला एक चॅनलच्या म्युझिक लॉन्चच्या वेळी बाळासाहेब ठाकरेंच्या समोर आले होते मी, आणि तो दिवस मला आजही आठवतो. आमचं म्युझिक लॉन्च होतं आणि मी त्यांच्या समोर गेले होते. म्हणजे माझं असं पाय लटपडत होते, मला घाम फुटला होता. म्हटलं बापरे बाप, आणि मी एकटीच होती ऍज अ कलाकार म्हणून, मी एकटी समोर. आणि बाळासाहेबांनी माझं नाव पुकारलं, माझ्याबद्दलचं सगळं सांगितलं, माझ्या एक डान्स बद्दल बोलले. मी त्यांच्याकडे बघत राहिले की कसं, म्हणजे इतकं कसं. आणि तिने ऑरेंज कलरचा असा त्यांनी कुर्ता घातला होता, ती लुंगी नेसली होती आणि ते रुद्राक्षाच्या सगळ्या माळा होता. मी बापरे बा, मला ते ना एक होतं की आयुष्यात तिथपर्यंत पोहोचायचंय. पण बाळासाहेब गेल्यानंतर माझी संधी मला ती मिळाली नाही. पण इथून मला तो चान्स मिळाला होता सेनेमध्ये जायचा, की मी इथून इथे तिकीट मिळालं, मी तिथे उभी राहिले, मला तिकीट मिळालं, मी तो सोडलाच नाही, तो शिवधनुष्य मानला आणि म्हटलं चल जे होईल ते होईल, करूया. आणि मग आमदारकीला उभी राहिले आणि खूप छान पद्धतीने मी केलं. माझ्याकडे जेवढं जमलं तेवढं मी केलं. सुरुवात तर चांगली झालेली, पण नंतर मग राजकारणात अशा इकडे वारे फिरले, इकडे तिकडे गेले. सो कुठे ना कुठेतरी मग थांबावं लागतं, करावं लागतं, कुठेतरी स्टडी राहावं लागतं आणि ते राहणं गरजेचं होतं. आजही आपण बाळासाहेबांनाच गुरु मानतो, तेच आपले गुरु आहेत, त्यांनाच बघून लहानाचे मोठं झालेलो आहोत. सो किती काही वरती बदली झालं तरी ते नाही बदली होऊ शकत. सो ते आहे. त्यामुळे राजकारण पण मी खूप आनंदाने हे केलं, कारण तेच म्हटलं ना, निगरगट्ट झाले म्हणून ते मी करू शकले. निगरगट्ट नसते झाले ना दिलीप, तर मी गेले असते.
तर मला सांग, त्या काळामध्ये 2दा निवडणूक लढवली, तर आपल्या चित्रपटसृष्टीकडनं काय हे होतं प्रतिसाद किंवा काय? सगळे बघत होते नाही काय करते. नाही पण तुझ्याशी कम्युनिकेटिंग कोण नव्हतं. मला पहिला माझं आपच्या इलेक्शनच्या वेळी माझ्या बरोबर विजयदा माझ्या रॅलीसाठी आले होते. इव्हन ह्याला पण काही माझे खास स्पेशल फ्रेंड्स आहेत ना, त्यांचा हा आलो होता. पण नंतर कोणीच एक कॉल नाही की कसं चाललंय काय चाललं असं कोणी काही विचारायला नसतं. पण आपण सगळे तुझी निवडणूक तू लढ, आणि कधी भेटलो की अरे तुला कसं जमतं, हे तू कसं काय करू शकतेस, असा हा प्रश्न नक्की येतो. काय यार तुला कसं जमतं, असा हा जो उत्तर प्रश्न असतो ना, ते मला कळतं. पण आपल्याला असं वाटतं ना की आपल्याला पण कोणीतरी सपोर्ट करायला पाहिजे, कलाकार एकमेकांना सपोर्ट करायला पाहिजे, एक असलं पाहिजे बॅकिंग आपली, की तू एवढं करतेस तर आम्ही तुला एक पाऊल तू पुढे गेलेस ना तर 10 पावलं आमची पण येऊ देत पुढे, आम्ही पण येतो आणि तुझ्या बरोबर मिळून आपण एक हे करू शकतो. तर ते कुठेतरी कमी आहे. ठीक आहे, आता आपण रॅपिड फायर घेऊया. VCR की OTT? का तू त्या काळामध्ये VCR म्हणजे VCR मधनं पण आम्ही बघितलेत की 3-3 रात्रभर बसून चित्रपट पप्पांकडे मग घरी बसून रात्री. तो आमिर खानचा पिक्चर होता ना कयामत से कयामत तक, त्याची तर रात्र आम्ही VCR मध्ये लावून, म्हणजे माझ्या ताई आणि माईला आमिर खान वेळ झाले होते त्या काळात आमिर खानसाठी, म्हणून तो चित्रपट बघितलेला आहे VCR वर. आणि आता OTT डोळ्यासमोर आहे, त्यामुळे दोघं निग्लेक्ट नाही करू शकत. पण मी ते मिस करते VCR. तर तो सगळ्यांना मिळून सगळ्यांना एकत्र येऊन बघणं. तर पूर्वीची कुर्ला नेहरू नगरची मध्यमवर्गीय संस्कृती की आता मिल्लत नगरची हायफाय संस्कृती? संस्कृती मध्यमवर्ग कल्चर जे आहे ते कल्चर, तिकडून जे आलेले संस्कार जे आहेत त्या संस्कारला घेऊन आताची जी संस्कृती ना ती. मेकअप रूम की व्हॅनिटी असं मगाशी बोलली, पण आता इकडे तू काय म्हणशील? इथे मी म्हणेन की नो डाऊट व्हॅनिटी ही हवी, पण त्या व्हॅनिटी मध्ये सगळे मिळून असले पाहिजेत, सगळा ग्रुप असला पाहिजे. म्हणजे आपण मुळात मराठी चित्रपटसृष्टीची संस्कृती आहे की सगळ्यांनी मिसळून आपण एकत्र राहावं. ती जगा वेगळी की तिसरा डोळा मालिका? जगा वेगळा की तिसरा डोळा. तिसऱ्या डोळ्यामध्ये मी वेगवेगळे रोल्स केले होते, म्हणजे प्रत्येक एपिसोड वेगवेगळा होता, त्यामुळे तिथे वेगवेगळे रोल मी केलेले आहेत. आणि जगा वेगळी मध्ये मी स्पेशल माझा एक हे होतं, त्यामुळे त्या बिंदूला मी मिस करते, त्यामुळे जगा वेगळी. पहिलं तीर की जाऊ तिथे खाऊ? मी पहिलं तीर, त्याला मला स्टेट अवॉर्ड मिळालं होतं पहिलं त्याला तुला. आणि ते म्हणजे अमेरिकेत म्हणजे आम्ही कॅनडामध्ये पहिला चित्रपट होता तो, जो फर्स्ट टाइम मी आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा केलेल्या आहेत. पहिले तीर स्टेट अवॉर्ड. मी फर्स्ट फिल्म गेली होती ती कॅनडामध्ये शूट करायला गेली होती, ती माझी पहिली चित्रपट होता. पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी महिलांची कुस्ती तीही मी घेतलीये, त्यामुळे त्यावेळी पहिल्यांदा सगळ्या गोष्टींमध्ये माझं नाव खूप आहे. आता 2 गाणी तुला विचारतो, तुला कुठलं? लग्नाचा धूमधडाका मधलं मला हवा तसा नवरा आठवते ते? माहिती सगळ्यांवर विजू मामा वगैरे. की दुर्गा म्हणतात मला मधील गोंधळ? तो स्टेजवर होता, तिथे विजू मामा, भरत, संजय ह्या तिघांबरोबर माझा डान्स आहे. आणि आय लव्ह विजू मामा. मी विजू मामा म्हणजे विजय चव्हाण. आणि विजू मामा माझं इतकं चांगलं हे होतं ना बॉन्डिंग, खूप चांगलं. म्हणजे आम्ही तेव्हा तो खूप आजारी पण होता आणि त्याला नाचायचं होतं, तर मला ते स्टेज आजही आठवतं की मी त्याला दम त्याचा होता, पण तो तरी ते करायला रेडी झाला. त्यांनी मला उचललेलं पण आहे, मला असं हे पण केलेलं आहे, तर आजही आठवतं. त्यामुळे विजू मामा गेल्यानंतर मी खूप लोकांबरोबर कट ऑफ झाले, कारण विजू मामा होता ना तेव्हा आम्ही सगळे एकत्र खूप भेटायचो. त्याला आजही मिस करते मी. पण ते गाणं आणि गोंधळ हे वेगळं होतं. विजू मामाची आठवण बाजूला करणार तर मी रडली असते आता. सो गोंधळ खूप उत्कृष्ट आहे, त्यामुळे मी दोन्ही गोष्टीला हे देईन, दोन्ही आठवण करेन. पण मी विजू मामाला मिस करते म्हणून मी त्या गाण्याकडे जाईन. बरं, तू समाजकारणाची तुला एवढी तू खूप अशी अटॅच आहे, त्याचं हे काय म्हणजे ते कधी तुझ्या मी आधी म्हणजे पप्पांना होतंय, मला खूप आवडत आमच्या घरी. माझं कसं होतं, म्हणजे आम्ही लहानपणापासून जिथे राहिलो ना, माझ्या पप्पांमध्ये ना खूप चांगला गुण होते, सगळे गुण होते. ते माझे केस 10वी पर्यंत त्यांनी कापले, ते चांगले रायटर होते, ते छान गायचे,
ते छान ऍक्ट करायचंय आणि ते दिसायलाही हँडसम, म्हणजे माझ्या पप्पांकडे बघितलं ना की असं वाटायचं की हे 4 मुलाचे बाप तर नक्कीच नाहीत, इतके सुंदर होते. त्यावेळी ते त्यांच्यामध्ये ना ती सगळी गुण असताना ना ते पूर्ण नाही करू शकले. म्हणजे एकटेच आई वडिलांचा मुलगा, 3 वर्षाचा असताना माझे आजोबा वारले, त्यामुळे आजीने पप्पांना वाढवलं. सो ते एक वयात आल्यानंतर त्यांना लग्न करून दिलं. त्यामुळे त्या 4 मुलांना वाढवण्याच्या चक्करमध्ये त्यांची जी आर्ट होती ती कुठेतरी राहिली. पण त्यांना ती खूप आवड होती की काही ना काहीतरी सोशल करायचं, काहीतरी बाहेर करायचं. तर ते मी त्यांना बघितलेलं आहे लहानपणापासून. सो ती उपजत आहे माझ्याकडे आणि ते उपजत असल्यामुळे मी ते करत गेले आणि करत गेल्यामुळे ते राजकारणात येण्याचं कारण पण ते एक आहे की ते असल्यामुळे मला सपोर्ट मिळते. मी 4 लोकांसाठी काहीतरी करू शकते, मी अजून काहीतरी पुढाकार घेऊ शकते. सो तो जो प्रवास होता ना, माझे वडील राजकारणी पण खूप चांगले होते. त्यांचं काय होतं देवा ठाऊक, ते सगळे गुण त्यांनी माझ्यात आहेत. आम्ही 4 भावंड, मी सगळ्यात लहान, माझ्या 2 मोठ्या बहिणी आहेत, एक भाऊ आणि मी आहे. पण माझ्यात ते सगळं होतं. त्यावेळी पप्पांनी सगळा फोकस माझ्याकडे होता की हिला ते सगळं शिकवायचं, मला घेऊन डान्स शिकवायचंय, मला ऍक्टिंग शिकवायचंय. माझ्यामध्ये ते गुण त्यांनी ठासून भरले. किती कॅपॅसिटी असेल मला माहित नाही, पण आई वडिलांसारखं दैवत नाही. आज जे तुम्ही आहात ते मी तर एकच सांगेन की आई वडिलांमुळेच असता आणि त्यांना तुम्ही कधीच विसरू नका. तर रसिको, ही होती दीपाली सय्यद. अतिशय दिलखुलासपणे तू प्रत्येक मुद्द्यावर बोललीस, मनापासून बोलली, बरंच काही बोलली, बरंच काही सांगितलं, बिटवीन द लाईन्स सुद्धा खूप सांगितलं. #ठाकूर विचारणार यामध्ये आमचा पुढचे पाहुणे कोण असतील याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.